ही आपल्या कोतोली गाव परिसराची 6:18 आहे. आता 2 मिनिटं राहिलेली आहेत. तर आपल्या समोर जी आपल्याला आहुती दिलेली आहे त्या आहुतीचे 2 भाग करून घ्यायचे. आणि मी मंत्र सांगतो, एकदा फक्त मंत्र माझ्या मागणं म्हणायचे. आता आहुती अर्पण करायची नाही आहे, फक्त मंत्र म्हणायचे. तर हे सूर्योदयाचं अग्निहोत्र आहे, सूर्योदयाची अग्नि उपासना आहे. आणि ही आपल्या वेदामध्ये सांगितलेली मूळ उपासना आहे. वेदाची सुरुवात जी आहे तीच अग्नीच्या उपासनेने किंवा अग्नीच्या पुरस्काराने होते. त्यामुळे ही उपासना ही सर्व मानवजातीकरता आहे, कुठल्याही विशिष्ट धर्माकरता, जातीपातीकरता नाही आहे. एकदा मंत्र सांगतो, सगळ्यांनी माझ्या मागणं मंत्र म्हणा. म्हणजे आपण जेव्हा ॲक्च्युअल आहुती अर्पण करू 6:18 त्यावेळेला सगळ्यांनी एकत्र मंत्र म्हणण्याचा प्रयत्न करू. सकाळचा मंत्र आहे सूर्याय स्वाहा, सूर्याय इदं नमः, प्रजापतये स्वाहा, प्रजापतये इदं नमः. यामध्ये आपण जेव्हा स्वाहा म्हणतो त्यावेळेला आपल्याकडची आहुती जी आहे ती अग्नीमध्ये अर्पण करायची आहे. आणि 2 वेळेला स्वाहा म्हणल्यामुळे 2 भाग करून ठेवायचे आधीपासून. आणि त्यावेळेला अग्नीमध्ये आहुती अर्पण करायची. आहुती अर्पण केल्यानंतर 1-2 मिनटं उघड्या डोळ्यांनी, आपले डोळे बंद न करता, कारण आपण डोळे बंद करून ज्या परमेश्वराचं दर्शन घेतो तो साक्षात आज समोर अग्नीच्या स्वरूपामध्ये आपल्या समोर प्रकट आहे. आपल्या डोळ्याला दृश्य स्वरूपात दिसणारे 2 देव आहेत, एक म्हणजे आकाशातला सूर्य आणि समोरचा अग्नी. त्यामुळे आपण डोळे बंद न करता उघड्या डोळ्यांनी अग्नीकडे पाहत राहायचे आणि त्यामध्ये आहुती द्यायची. एक भाग घ्या. स्वाहा म्हणलं की तो घास अग्नीमध्ये अर्पण करायचा. सूर्याय स्वाहा, सूर्याय इदं नमः. आता हातामध्ये दुसरा घास घ्या. दुसरी आहुती द्यायची आपल्याला. दुसरा घास पूर्ण घ्या, म्हणजे खाली काही ठेवू नका. आता स्वाहा म्हणले की आहुती द्यायची, लगेच नाही द्यायची. प्रजापतये स्वाहा, प्रजापतये इदं नमः. 2 मिनिटं शांत बसायचं. पाठीचा कानात ताट ठेवायचा. जेवढा आपल्याला दीर्घ श्वास घ्यायचा तेवढा दीर्घ श्वास घ्यायचा.